नुकताच निकाल आपल्या हाती आलेला आहे. जिल्हा परिषद गटातनं कुंजखेडा गटातनं आपले चव्हाण सर निवडून आलेले आहेत. मशाल आलेली आहे. काय सांगाल, तुम्ही निवडून आलेला आहात? हा जनतेचा धनशक्तीच्या विरुद्ध असलेला हा सर्वात मोठा विजय आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या भरोशावर, कार्यकर्त्यांच्या भरोशावर, मित्रपरिवाराच्या भरोशावर व मला जो आज हा विजय मिळाला तो माझ्या आईवडिलांच्या, आजी आजोबाच्या पुण्याचा विजय आहे, आशीर्वादाचा विजय आहे. एवढंच मी इथे सांगेल. काय सांगाल, एवढी मोठी लाट असताना, विरोधात असताना एक मशाल आणणं म्हणजे विरोध खूप मोठा होता. आमच्या एकनिष्ठ, पहिलं कारण एकनिष्ठ राहण्याचं कारण. दुसरी गोष्ट, आमच्या संघटनेतील कार्यकर्ते, आमचे किशोरप्पा असतील, इकडं योगेश गवळी, दत्तू चव्हाण, आमचे कार्यकर्ते जे असतील सर्व, आता सर्वांची नावं नाही घेऊ शकत मी. ते कार्यकर्ते, शिवसेनेची आमची जी बांधणी केली होती आम्ही संघटनेची, त्या बांधणीच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारांनी घेतलेली मेहनत, हे सर्वात मोठं हे विजयाचं कारण आहे. त्या या परिश्रमामुळं एवढ्या मोठ्या लाटेतून मी मशाल या चिन्हावर निवडून येऊ शकलो. भाजपसारख्या एका मोठ्या म्हणजे जिल्हा परिषद माजी सभापती राहिलेल्या माणसाचा पराभव तुम्ही केला आहे, याचं श्रेय कोणाला त्याला? जनतेला. बरं, आता काय सांगाल, विकास कामं आता तुम्हाला संधी दिली आहे, आता येत्या 5 वर्षात जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जे कामं करता येतील ते कामं आम्ही अहोरात्र करण्याचा प्रयत्न करू. मी आज इथं जाहीर करतो की मी जनतेच्या सेवेत राहील. मी माझ्या घरात राहणार नाही. मी 5 वर्ष आता जनतेच्या सेवेत राहील, एवढं नक्की सांगतो. मी, माझे कार्यकर्ते, माझी गाडी ही जनतेच्या सेवेत राहील. कारण एवढा मोठा विजय ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान मला आहे आणि ती जबाबदारी मी 100% नक्कीच पार पडेल अशी भावना व्यक्त करतो. आपण बघतोय पिशोर गटामध्ये खूप काट्याची टस्सलही आपल्याला बघायला मिळाली. या पिशोर गटातनं उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं केतन काजे यांचा विजय झालेला आहे. खरं तर कन्नडमध्ये 2 उबाटाचे उमेदवार विजय झालेले आहे. कुंजखेड्यातनं एक विजय उमेदवार आपल्याला आत्ता भेटून गेले, चव्हाण सर. आत्ता दुसरे उमेदवार आहेत केतन काजे यांचा. केतन भाई यांचा जो विजय आहे त्याचं श्रेय कोणाला देणार आणि काय त्यांचं विजन आहे तेही जाणून घेणार आहोत. आजचा जो विजय आहे तो मूळ शिवसैनिकांचा खरा विजय आहे. कारण मागच्या 10 वर्षापासून शिवसेनेने केलेलं काम हे जनतेसमोर आम्ही मांडलं आणि विकासाचा मुद्दा ठेवूनच आम्ही निवडणूक लढलो. त्यामुळे आम्ही निश्चित याच्यात विजय मिळवला. या ठिकाणी कोणी जातीचं, कोणी पातीचं राजकारण केलं, परंतु हे सगळं राजकारण जनतेने बाजूला ठेवून विकासालाच मतदान केलं. त्यामुळे मी निश्चित या माझ्या संपूर्ण पिशोर जिल्हा परिषद गटाच्या सर्व मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. विजयाचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते माझ्या शिवसैनिकांना. कारण शिवसैनिकांनी ही निवडणूक त्यांची निवडणूक म्हणून लढले आणि निश्चित मला खूप मतदान त्यांनी मिळवून दिलं. आता सध्या निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला असेल? सगळ्यात पहिलं प्राधान्य आहे की माझ्या या भागातील राहिलेली विकास कामं जी पूर्वीपासूनच पाईपलाईनमध्ये आहेत ती फक्त अंतिम स्टेजला कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करणे आणि जी नवीन 4 गावं माझ्याकडे जोडलेली आहेत या गावांचा पहिला प्राधान्य आणि त्या गावाचा विकास करण्यासाठी माझा मूळ हेतू आहे. आता सध्या खूप काट्याची टस्सल आपल्याला बघायला मिळाली. खरं तर तुम्ही पुढं होतात, कधी ट्रॅक्टर पुढं होतं? नाही, ही काट्याची टस्सल नव्हती. ॲक्च्युली याच्यात काय झालं की काही मंडळींनी या जातीपातीचं समीकरण आणून त्या ठिकाणी काट्याची करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी नवरा बायकोनी एक होऊन सुद्धा मला हरू शकले नाही. हे सत्यता आहे. बायकोनीच नवऱ्याकडे उमेदवार पाठवायचा आणि पाठीमागून त्याला पाठिंबा द्यायचा, हा सगळा खेळ या ठिकाणी त्यांना केला. परंतु तो खेळ माझ्या मतदारांनी उधळून लावला. आता जनतेला काय सांगायला यश मिळालं आहे? जनतेला एवढं सांगेल, त्यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्या विश्वासाला मी साथ ठरण्याचा 100% प्रयत्न करील आणि जी विकास कामे असतील ती पूर्ण कशी करता येईल यासाठी प्रयत्न करेल. हो, एकंदरीत आताच तुम्ही जे सांगितलं आहे की नवरा बायकोंचं पाणी म्हणजे नेमकी काय म्हणायचं यात असं आहे की जे हर्षवर्धन दादांचे उमेदवार होते
हे उमेदवार ॲक्च्युली मूळ उभा ठाकरे आलेले होते. उभा ठाकरे येताना यांची शिफारस संजना जाधव यांनी केलेली होती. नंतर जेव्हा त्यांना अचानक धक्का बसला की या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली, त्यावेळेस त्यांनी तो उमेदवार राष्ट्रवादीकडे जायच्याऐवजी त्याला त्यांनी हर्षवर्धन दादाकडे पाठवलं आणि त्याला रसद पुरवली, 100% रसद पुरवली. दोघं नवरा बायको एकच आहेत, फक्त वेड्यात काढतात लोकांना. म्हणजे काय सांगाल, अजूनही भाजपचे जे दावेदार उमेदवार होते यांनाही भाजपचा उमेदवारच नव्हता तो पूर्णपणे संजना जाधव यांचा डमी उमेदवार होता. कालही होता, आजही नव्हते. तुम्हाला त्यांच्या बाजूलाच बसलेला दिसेल. आत्ताच जिल्हा परिषदचा निकाल लागलेला आहे. हातनूर गटामध्ये आपले किशोरप्पा पवार तसेच हातनूर गणामध्ये करवंदे यांचा विजय झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की विजयाचं श्रेय कोणाला देणार आहेत आणि काय त्यांच्या भावना आहेत. काय सांगाल, तुम्ही निवडून आला? मी सर्वप्रथम विजयाचे श्रेय हातनूर गटातील मतदार बंधूंनी तिसऱ्यांदा आम्हाला या ठिकाणी स्वीकारलं आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय केला. विशेष म्हणजे हा एकमेव गट आहे इथं झेडपीचा सदस्य आता विजय झाला, पण बरोबर पंचायत समितीची दोन्ही जागा या ठिकाणी विजय झाल्या. त्याचा खूप मनापासून या ठिकाणी आनंद आहे. पक्षाने जो विश्वास आमच्यावर या ठिकाणी टाकला त्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी सार्थक ठरलो. आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री अतुलजी सावी साहेब, डॉक्टर बाबूजी कराड साहेब, जिल्हाध्यक्ष श्री संजयजी खंबाईते यांनी विशेष प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी दिले. त्यातल्या त्यात आणखी आमचे सासरे आदरणीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब, आदरणीय राहुलभैया लोणीकर यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी मोठी मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो प्रयत्नसुद्धा या ठिकाणी सार्थक ठरला. त्या रूपाने भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही जागा या ठिकाणी विजयी झाल्या. या सर्व नेत्यांच्या मनापासून सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय असणार? निवडून आल्यानंतर खरं तर 2017 ते 22 आणि 22पासून तर 2026पर्यंत 4 वर्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका नव्हत्या. त्यामुळे 4 वर्ष लोकप्रतिनिधीच या गटामध्ये नव्हता. आता मीनाक्षी पवार यांच्या रूपाने या ठिकाणी लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. पंचायत समितीला करवंदे साहेब आणि मंदाताई बोलदार यांच्या रूपाने लोकप्रतिनिधी मिळालेला आहे. जो काही या 4 वर्षातला अनुशेष असेल तो निश्चितच आम्ही या ठिकाणी विकासाचा पूर्ण करू. रस्ते, आरोग्य, शिक्षण याच्या काही मूलभूत सुविधा ग्रामीण भागासाठी गरजेच्या असतात त्याचा पाठपुरावा पुरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी नागरिकांना करू. अधिकचा विकास या ठिकाणी, कारण केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि डॉक्टर कराड साहेब या ठिकाणी खासदार आहेत. ते नेहमी कन्नड तालुक्यात त्यांचं या ठिकाणी लक्ष असतं त्यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता अधिकचा विकास आम्ही या ठिकाणी करू असं जनतेला, हातनूर गटातील जनतेला मी या ठिकाणी आश्वासित करतो. बरं, आता हे विजयाचं श्रेय कोणाला देणार? विजयाचे श्रेय जनतेलाच, हातनूर गटातील जनतेला. खरं तर 2 टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला अँटी इन्कम्बन्सी जाहीर होती, लोक विरोधात जातात, परंतु तिसऱ्यांदा सुद्धा लोकांनी या ठिकाणी आम्हाला स्वीकारलं. खूप मोठी गोष्ट आहे आणि जितके उपकार जनतेच्या या ठिकाणी झाले ते मानावे तेवढे कमी. आता तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे. सध्या जिल्हा परिषदमध्ये भाजपचीच सत्ता आपल्याला म्हणजे बघायला मिळत आहे. सभापती पद मिळालं तर कोणतं पद घ्याल? पक्ष श्रेष्ठ जे ठरवलं, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये मेरिट बघितलं जातं, काम बघितलं जातं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधीचा विचार होतो. मला खात्री आहे माझं काम बघून पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय त्या ठिकाणी घेईल. पक्षाला आमचा विश्वास आहे. जे काम वाटेल येईल ते आम्ही नीटनेका प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पडू असं या ठिकाणी आश्वासित करतो. आज लिंबाजी चिंचोली या गटाचा सुद्धा निकाल आपल्या हाती आलेला आहे. या गटातनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पवार साहेब यांचा विजय झालेलाच आपल्याला बघायला मिळत आहे. तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या यशाचं श्रेय ते कोणाला देणार. काय सांगाल, आज तुम्ही निवडून आला आहेत, या यशाचं सर्व श्रेय सर्वसामान्य जनतेला जाईल. माझ्यासमोर फार मोठा तगडा उमेदवार होता, पण जनतेने त्याचा पराजय केला आणि संजना जाधवच्या ताकदीमुळे मी तो करू शकलो. काय सांगाल, आता एवढं मोठं बलाढ्य म्हणजे मातब्बर उमेदवारालाच तुम्ही पराभव केलेला आहे, का भावना? सर्वसामान्य जनतेचा विजय हा माझा नाही.
सध्या लोकांना काय सांगाल आता त्यांनी एवढं आणि चांगलं हा विजय मी आमच्या तालुक्याचे आमदार संजयनाथ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्याला समर्पित करतो. म्हणजे वाढदिवसाची भेट दिली गिफ्ट दिली, गिफ्ट जनतेला निवडून दिली. हा जनतेला आमदारला गिफ्ट दिली. बरं आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काय काम करणार? मी सर्वसामान्य जनतेचे रात्र दिवस काम करेन, 24 घंटे जनतेच्या संपर्कात राहील. आता सध्या निवडून आलेला आहात या गुलाल आता सध्या रॅलीचं काय नियोजन आहे म्हणजे आता गुलाल? शांततेने रॅली करणार, शांततेत. शांतते. आता मतदारसंघामध्ये काय आहे नियोजन? नियोजन बचत गटाचं, सर्वसामान्य महिलांसाठी काम करणार, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य याच्यासाठी काम करणार. जनतेला काय सांगाल आता? जनतेचे मी खूप खूप आभारी आहे. जनतेनं माझ्या जे उपकार केले मी 5 वर्ष फेडण्याचा प्रयत्न करेन. देवगाव रंगारी गटातनं आपल्यासोबत डॉक्टर गव्हाणे सर स्वतः विजयी झालेले आहेत. त्यांच्या काय भावना आहेत ती जाणून घेणार आहोत आणि देवगाव रंगारीमध्ये काय विकास करायचा आहे तेही जाणून घेणार आहोत. काय सांगाल विजयी झाला? प्रथमतः देवगाव रंगारी सर्कलमधील सर्व नागरिक मतदार बंधू भगिनींना मी मनपूर्वक असं खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, परिश्रम केले, त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आणि हितचिंतकांचंही मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या विजयाच्या शुभेच्छा देतो. हा सर्व देवगाव सर्कलमधील नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. श्रेय कोणाला देणार? सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मी याचं श्रेय देतो. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी यांनाही मी मनपूर्वक असं शुभेच्छा देतो आणि श्रेयही त्यांनाच देतो. आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, त्याचप्रमाणे आमचे संभाजीनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी साहेब, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री आपले आले होते, आज जे आमदार आहेत त्यांनाही याचं क्रेडिट जातं, कारण त्यांनी माझ्याकडे येऊन प्रचारही केला होता आणि मदतही केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब यांना मी मनपूर्वक असे धन्यवाद देतो की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि लढण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. मायबाप जनतेचा आशीर्वाद घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पक्षाच्या या सर्व नेते मंडळीचा मी मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. तसंच आमचे पक्षाचे सर्वात श्रेष्ठ आणि या देशाचे कणखर असे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनाही मनपूर्वक असं धन्यवाद देतो. त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने आम्ही सर्व कार्यकर्ते खाली काम करत असतो. आज त्यांच्या आशीर्वादाने या सर्व नागरिकांनी मला विजयी केलं, या असं मला मनापासून आनंद होतो. सगळ्यात पहिले कोणतं काम आता पूर्ण करणार? म्हणजे देवगाव रंगारी सर्कलमध्ये रस्त्याचा फार बिकट अवस्था झालेली आहे, त्यामुळे रस्त्याचे प्रश्न सोडवणं, त्याचबरोबर मी प्राध्यापक असल्यामुळे मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल, म्हणून सर्व शाळा डिजिटल आणि चांगल्या पद्धतीने कशा करता येईल यासाठी मी काम करणार आहे. करंजखेड गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्जुन भैया पाटील यांचा विजय झालेला आहे. आपल्यासोबत अर्जुन पाटील आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की विजयी गुलाल मिळाल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत. काय सांगाल, आज मोठ्या फरकाने तुम्ही निवडून आला आहात? सर्वप्रथम ही जो विजय हा पूर्णपणे समर्पित आहे आमचे पक्षाचे नेते व या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारला आणि करंजखेड व घाटशिंद्रा गणातली सर्व तमाम जनता मायबापला. काय सांगाल, ते विजयीचं श्रेय कोणाला देणार? विजयशिवाय पूर्णपणे करंजखेड व घाटशिंद्रा गणाचे लोक व मतदार त्यांना आहे. खूप काट्याची टसल होती शेवटपर्यंत असं वाटत होतं. काय सांगाल? तसं काही नाही साहेब, सगळ्यांनीच आपल्या पद्धतीने मेहनत घेतली. आमचे विरोधी उमेदवार जे कोणी असेल त्यांनी आपल्या पद्धतीने खूप मेहनत घेतली. मी त्यांचे खूप खूप शुभेच्छा मानतो आणि मला इतकी साथ दिली सगळ्यांनी, त्याचं खूप खूप आभार मानतो. बरं, आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले काय काम करणार? सर्वप्रथम साहेब आमच्या उत्तर गोरे गुरुजीच आहे. जसे गुरुजी लोक वही घेऊन सगळे जे मुद्दे आहेत ते लिहून घेता आणि टार्गेटशी कामं करता की हे काम कधी कंप्लीट झालं पाहिजे, तसे आपलं कामं करायचे करंजखेड गटात. आणि सर्वप्रथम मग रस्त्याचे कामावर मार्गी लावायचे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्यानंतर आता सध्या वडिलांना काय सांगाल की वडिलांची पण खूप चांगली साथ होती? 100% साहेब, त्यांचा आशीर्वाद होता, त्यांच्यासोबतचे जितके सहकारी त्यांचा आशीर्वाद होता, त्यामुळे इतकी मोठी संख्येने आपण विजय झालो. समितीमध्ये निवडून आले आताच आपले भैया यांनी आत्ताच सांगताना सांगितलं की या विजयाचे सर्व श्रेय हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार
तसेच माझे आमदार नितीन पाटील साहेब आणि आपल्या करंजखेड आणि घाटशिंद्रा गणातील सर्व तमाम मायबाप बंधू मतदार राजा व आमच्या सोबत असणारे सर्व सहकारी यांना हे श्रेय जातं याबद्दल आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं आम्हाला उत्तेजित होऊन सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व गणाचे गटाचे व मित्रपरिवाराचे व सन्माननीय माजी आमदार नितीन पाटील साहेब यांचे समर्थक व सर्व आपले विजयाचे शिल्पकार आपल्या जिल्हा परिषदेचे अर्जुन भैया यांना सर्वांना या ठिकाणी श्रेय देतो आणि विजय झाल्याबद्दल सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीचं आम्ही काम इथून पुढे करू अशी या ठिकाणी मी व्यक्त करतो भावना व्यक्त करतो.